आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाणामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग मास्टर इंजिनियर आकाश छाजेड. मास्टर इंजिनियर यासाठी कारण त्यांनी मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून. त्यानंतर पुण्यात काही काळ त्यांनी एक्सपिरियन्स घेतला. त्याच्यानंतर इथं बुलढाण्यामध्ये सुद्धा त्यांनी काही चांगल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम केलं आणि आता स्वतःच्या कन्सल्टन्सीमधून सुद्धा ते काही आपली स्वप्न पूर्ण करतायत आणि लोकांचंही अर्थात घराचं स्वप्न पूर्ण करतायत. अशा वेगवेगळ्या भूमिकेत ते कामं करतात. सो त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि मग मास्टर्स कुठनं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सर तसं पाहिलं तर माझी बेसिक स्कूलिंग झालेली आहे इथनंच सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल बुलढाणा. त्यानंतर आता आमच्या टायमाला 11-12ला बुलढाण्यात इतका स्कोप नव्हता. तर त्या टायमाला मी 11-12साठी अकोल्याला गेलो. तिथं श्री RLT कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे सायन्सचा. तर मी तिथं 11-12 माझं तिथनं झालं. मग तिथनं CETची प्रिपरेशन करून माझा नंबर पुण्याला लागला, सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा. मग सिव्हिल इंजिनिअरिंग तिथनं केलं. बेसिकली असं होतं की आमच्या फॅमिलीत माझे मामा या फील्डमध्ये आहे. तर मला फार आवडायचं की साईटवर जाणे, त्यानंतर पाहणे, कॉन्क्रीट कसं बनतं, स्टील कोणता यूज होतो, सिमेंट कसा, ॲडमिक्सचर्स काय असतात, हे म्हणजे रोडसाठी काय काय नॉर्म्स असतात, हे सर्व मला लहानपणापासून ते सांगायचे मला की ये देख ये ऐसा रहता, इसमें ऐसा काम करेंगे तो ऐसा रहता. तर मला थोडंसं इंटरेस्ट डेव्हलप झाला. पण माझं असं होतं की ठीक आहे, मामा जसं करतायत तसं करायचं, पण सेम फील्डमध्ये नाही करायचं. तर जसं त्यांचं काम थोडंसं मला सोपं वाटायचं. मग थोडं मग एक दिवस मी त्यांना विचारलं की एकदम चॅलेंजिंग फील्ड कोणती आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग. तर म्हणे बिल्डिंगमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की तू जितका वयाचा होशील तेवढे चॅलेंजेस, म्हणजे जितके साईट्स तितके चॅलेंजेस, प्रत्येक साईटला नया चॅलेंज. मग त्या हिशोबानं मी रेसिडेन्शियल आणि कमर्शियल जे बिल्डिंग प्रोजेक्ट्स आहे त्यासाठी मी टर्न अप झालो की बाबा नाही, आपने को यही करना है. त्यामध्ये काय असतं की जितके बिल्डिंग्स तितके चॅलेंजेस. तर ते आवडलं. मग तिथनं इंजिनिअरिंग कम्प्लीट करून तिथे एक्सपिरियन्स घेतलं. मग इथं आलो बुलढाण्याला. आर्किटेक्ट जयंत सोनवणे सर आहे, त्यांची PMC आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म आहे बुलढाणा, म्हणजे पोलीस हाऊसिंगला. तर त्यांना एक प्रोजेक्ट भेटला होता बुलढाणा पोलीस हाऊसिंग. चांगला मोठा 38 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होता. तर मग मी त्यांना तिथं गेलो की सर मला जॉब वगैरे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर ते म्हणे व साईट इंजिनियरचा जॉब कर, तुला एक ग्राउंड लेवल पासून तुला एक्सपिरियन्स देतो. तर मग तिथं मी 2 वर्ष काढले. मग त्यानंतर काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स केले. मग आता रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट चालू आहे, काही टर्न की. जसं माझ्याकडं असे पण काही प्रोजेक्ट आहे की तुम्ही मला या प्रोजेक्टचं लँड दाखवा, तुम्हाला पूर्ण चाबी हातात भेटेल. त्यानंतर आता माझं स्वतःचं रो हाऊसचे प्रोजेक्ट चालू आहे. एक म्हणजे मी 3 रो हाऊसेस बांधलेले. माझं प्रोव्हिजन जवळपास एक 54 रो हाऊसेसचं आहे. तर बट मला असं वाटतं की काही करायचं तर स्टेप बाय स्टेप केलं तर जास्त चांगलं आहे. बरोबर. क्या बात आहे. फारच सुंदर प्रवास तुमचा होता खरं तर आणि एक वेगळ्या प्रकारचा एका अर्थानं म्हणूया आपण असं. पण आता मला त्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा उलगडायचा आहे, तो म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात येतो. म्हणजे तुम्ही म्हटला तसं तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स केलं आणि त्याच्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी आता सुरू केली. त्यानंतर जो पहिला प्रोजेक्टपर्यंतचा जो स्ट्रगल असतो, तो एक पार्ट महत्त्वाचा असतो, की पहिलं काम आपल्या आयुष्यातलं एक इंजिनिअर म्हणून. तर तो अनुभव कसा होता? तो प्रोजेक्ट कुठला होता, आठवतंय का काही? खूप चॅलेंजिंग. इथं बुलढाण्यातच जुना गाव म्हणून एक एरिया आहे. तिथं मिलिटरी प्लॉट म्हणून एक कॉलनी आहे. तिथं एक मी प्रोजेक्ट केला होता. तर मला आजही आठवते. ते जवळपास एक म्हणजे फर्स्ट टाइम ते माझ्याकडे आले होते. 30x50 ची प्लॉट साईज आहे आणि असा प्रोजेक्ट आहे, तू 3D आणि RCC देऊन टाक आणि प्लॅनिंग दे तुझी. मी म्हटलं भाऊ मला साईटवर न्या. नाही नाही म्हणे, ते आहे तसं, तू मेजरमेंट पण करू नको, काहीच करू नको, ते बसते म्हणे तिथं. म्हटलं ठीक आहे. मग
तरी मी प्लॅन तर देऊन टाकलं, पण मी ऍग्रीज नाही झालो की मी बाकी तर लेआउट तर मीच टाकल, त्याच्या व्यतिरिक्त तसं जमणार नाही. तर म्हणे ठीक आहे. तर तिथं गेलो, मग लेआउट मी माझ्या हातानंच टाकलं. इथं आमचे एक खूप जुने कॉन्ट्रॅक्टर आहे, रमेश धनवे म्हणून. म्हणजे सर असं सांगायला हरकत नाही की मला झिरो पासनं आतापर्यंत मी जे शिकलेलो आहे, सर्वात मोठा योगदान त्यांचं आहे. तर तो माणूस ॲज युजल, म्हणजे आम्ही जरी त्यांच्या म्हणजे आम्ही छोटे आहे, पण तो माणूस आजही आम्हाला साहेबच म्हणतो. म्हणजे जितकं आमचं वय आहे तितकं त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर त्या माणसासोबत मी फर्स्ट टाइम लेआउट टाकलं बुलढाण्याला. अडचण काहीच गेलेली नाही, कारण की एक्सपिरियन्स चांगला होता मला. तर त्या हिशोबाने आम्ही लेआउट टाकला आणि सर्वात चांगली गोष्ट, मी ते पूर्ण जवळपास एक 3,000 स्क्वेअर फूटचं काम 11 महिन्यात कम्प्लीट केलेलं आहे सर. वा वा. सो आता येऊया काही पहिल्या टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करताय, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, हो, अनस्किल्ड लेबरचं. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर 100%. कशी तुम्ही ती परिस्थिती हाताळता, कसं काम करता? साहेब, आता एका प्रोजेक्टला असं झालं होतं की म्हणजे आता माझं ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. तर माझा एक मित्र आहे श्रवण मंत्री, इज माय RCC कन्सल्टंट. तर आम्ही बरेचदा टेक्निकली आमचे प्रश्न एकमेकांसोबत डिस्कस करतो की काही नवीन प्रोडक्ट्स आहे तर तोही माझ्यासोबत डिस्कस करतो. काही न्यू एक्झिबिशन्स आहे तर आम्ही डिस्कस करत राहतो. तर एक दिवस असं झालं होतं सर, कॉलम जसं हॉरिझॉन्टल आहे आणि ऑन साइट व्हर्टिकल करून टाकलं होतं. तर पोझिशन चेंज केल्यामुळं सर्व अलाइनमेंट बिघडतं. अलाइनमेंट, सर्व लोड कॅल्क्युलेशन चेंज होतात आणि सर ते अलाइनमेंट तर बिघडलं होतं आणि जवळपास 11 इंचाचा फरक होता सर कॉलमचा. हो. जसं अशी पोझिशन 11 इंचानं, म्हणजे कॉलम 11 इंचानं शिफ्ट केलं होतं. तर म्हणे त्या केसमध्ये आता तो तर आपले कम्प्युटरमध्ये सर्व कॅल्क्युलेशन. तर मी त्या टायमाला त्याला सांगितलं की ग्राउंड लेवल पासून वापस रिवायरिंग कर. आणि आणि ती जी बिल्डिंग होती सर G+5 होती. तर ते खूप चॅलेंज होता की तिथं मेजर टास्क हे होता की बिल्डिंग पडू शकते. तर वापस ग्राउंड लेवल पासून जॅकेटिंग करायला लावलं मी त्याला, की बाबा त्याला वापस जॅकेटिंग कर आणि जॅकेटिंग केल्यानंतर वापस ते कॉन्क्रीट पोर कर आणि त्याची साईज वाढवून घे कॉलमची, तर तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. असा हा खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी त्या टायमाला. तर तर असा असा एक वेगळा अनुभव होता लेबरशी संदर्भातला. दुसरा असा प्रश्न होता की या कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. कारण तुम्ही जसं म्हणलात आता, जसं की एकदा प्लॅन केला की मगच पुढे जाऊ शकतं. तर प्लॅनिंग या स्टेजचं तुमच्या नजरेतून काय महत्व आहे? तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? सर, प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचदा काय होतं की आता समजा मला घर बांधायचंय, तर मला माहित नसतं की ऍक्च्युअल घर कसं बनणार आहे. तर जसं फॉर एक्झाम्पल तुमचं घर आहे आणि तुम्ही माझे क्लायंट आहेत, तर बरेचदा असं असतं की काय बनणार आहे तुम्हाला माहित नसतं. तुम्ही एकच उत्तर देतात की आता आर्किटेक्टला किंवा इंजिनियरला सर्व माहिती आहे. तर आम्ही काय करतो की तुम्हाला व्हिज्युअल झालं पाहिजे की सर हे असं बनणार आहे, इथं भिंत आली तर असं प्रॉब्लेम. आता बरेचदा काय असतं की तुम्ही ऍज अ ओनर तुम्ही म्हणतात नाही नाही आम्हाला इथं पार्टिशन पाहिजे किंवा भीत पाहिजे, आणि आम्हाला माहिती आहे की नंतर फ्युचर स्कोपमध्ये तिथं ती वॉल असली तर तिथं काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे आम्हाला माहित असतं. कारण की आम्हाला कुठं ना कुठं मागच्या आमच्या जुन्या साईट्सवर किंवा कुठं ना कुठं ते चॅलेंज आलेलं असतं की ही भिंत आलेली आहे म्हणून असा प्रॉब्लेम झालाय आम्हाला. तर आम्ही ते सजेस्ट करतो की सर हे असं नाही, असं प्रॉब्लेम. मग तुम्ही म्हणता नाही नाही बरोबर आहे, आणि किंवा कुठं ना कुठं ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही म्हणता सर हे बरं झालं, आता हे वॉल उचलली असती तर तुम्ही जसं सांगितलं तसंच प्रॉब्लेम झाला असता. हे असे आम्हाला खूपदा. म्हणून प्लॅनिंग इज मस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की प्लॅनिंग मध्ये काय असतं सर, प्लॅनिंग नसली तर मग कसं आहे, हे बांध
वापस तोड, ते बांध, वापस तोड. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा टाइम जातो, इंजिनियरचा टाइम जातो आणि मेन म्हणजे मालकाचं इतकं जास्त नुकसान होतं, त्याचं विअर अँड टिअर इतकं कॉस्टली पडतं की ऍट द एंड जेव्हा तुम्ही जी विंडो फ्रेम केलेली असते की माझं बजेट इतकं आहे, तो बजेट कुठेतरी तो ओव्हरडू होऊन तुम्हाला सरपास करून टाकतं. असं प्रॉब्लेम खूपदा होतं सर. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे इथले बुलढाण्याचे आहात, तुम्ही स्वतः मास्टर सुद्धा केलेला आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून आणि यंग सुद्धा आहात. अशा तिन्ही पर्स्पेक्टिव्ह मधनं त्या प्रश्नाचं उत्तर हवंय. ते म्हणजे या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षात कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे, जर बुलढाण्याला आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेत जर पुढे न्यायचं असेल, एक सर्वांगीण विकास करायचा असेल बुलढाण्याचा, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे? सर सर्वात बेस्ट क्वालिटी मॅटर करते. तुम्ही जसं फॉर एक्झाम्पल आता मी आज बिल्डर आहे, तर बिल्डरचा मेन प्रॉस्पेक्टिव्ह असा असला पाहिजे की सर्वात पहिले मला क्वालिटी देणे. आज समजा मी क्वालिटी दिली किंवा सर्वांनी क्वालिटीवर फोकस केला तर सर इतकं म्हणजे ही जी कन्स्ट्रक्शन फील्ड आहे याला नेव्हर एंडिंग, आणि बुलढाणा इज आजपासनं इमर्जिंग टाउन म्हणू शकता किंवा सिटी म्हणू शकतो आपण बुलढाण्याला. तर याला आजपासनं कन्स्ट्रक्शन फील्डला कमीत कमी 25 वर्ष जबरदस्त बूम राहणार आहे. जसं आज आपण प्लॉट घेतो, आज बुलढाण्यात 1000च्या खाली प्लॉट नाही आहे सर. तेच 10 वर्षापर्यंत सर हीच बूम राहणार आहे कन्स्ट्रक्शन मध्ये जसं प्लॉट मध्ये आहे. तर माझा असं फोकस आहे की फक्त क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज न करणे, काम आपले आप मिळत होतं. बरोबर आहे. दुसरा आतापर्यंत काम केलेल्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता, जास्त त्याच्यात तुम्हाला आनंद समाधान मिळालं असा? सर सर्वात चांगला माझा प्रोजेक्ट होता की जे मलकापूरला आम्ही केलेलं होतं की PWD ऑफिस रिपेअरिंग होतं, म्हणजे डेप्युटी इंजिनियरचं ऑफिस होतं. चॅलेंजेस खूप होते, म्हणजे स्लॅबला RCC पूर्ण दिसत होतं सर. मग त्याला पूर्ण रस्टिंग काढणे, मग त्याला वापस केमिकल अप्लाय करणे, वापस प्लास्टर करणे, त्याला फिनिशिंग करून देणे, वरची वॉटरप्रूफिंग करून देणे, त्यानंतर साहेबांच्या केबिनची पूर्ण रिपेअरिंग, फ्लोरिंग, ते खूप चॅलेंज होतं. कारण की सर जुन्या माझ्या हिशोबानं सर्वात चॅलेंजिंग असतो की रिनोव्हेशन प्रोजेक्ट. सेम टायमिंगला मी माझ्या स्वतःच्या घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे सर. इतके जबरदस्त चॅलेंजेस होते, कारण की रिनोव्हेशन प्रोजेक्टला असं असतं तुम्ही विचार काही करता, ते निघतं काही, आणि काही ऍप्लिकेशन काही वेगळंच करावं लागतं. तर माझ्या हिशोबानं सर्वात चॅलेंजिंग रिनोव्हेशन प्रोजेक्ट असतात आणि ते मला खूप आवडतात. नंतर या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येत आहेत, इंजिनियर्स येत आहेत, जे पहिलं पाऊल ठेवणार आहेत या क्षेत्रामध्ये, तर त्यांना तुम्ही एक मित्रत्वाच्या नात्यानं, सिनियरच्या नात्यानं काय सल्ला द्याल? सर्वात बेसिक की तुम्ही कोणासोबत कॉम्पिटिशन करू नका. तुमचे कॉम्पिटिटर तुम्ही स्वतः आहे. तुम्ही हे कधीच विचार करू नका की माझी कॉम्पिटिशन त्याच्यासोबत आहे, त्याच्यासोबत आहे. तुम्ही स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःच्या सोबत ठेवा. तेव्हा तुमचं जे खरं म्हणताय की प्रगती होईल ते होऊ शकते. तुम्ही जर हे विचार केलं की बाबा त्याच्याकडे इतके साईड आहे, तुम्ही स्वतःला फिनिश करण्याच्या स्टेजवर राहाल. आणि मेन म्हणजे आपली फील्ड इतकी चांगली आहे, तर मला असं म्हणायचंय की आपली युनिटी ठेवा, तर कुठं ना कुठं ती मास लेवलला आपल्याच कामात येईल, असं माझं एक बेसिक सजेशन आहे सर्वांसाठी. क्या बात आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे किंवा हे निवडलं पाहिजे? सर खूपदा आता आम्ही खूप स्टील वापरलेले, खूपदा जसं ओनरचा प्रोजेक्ट असला तर ओनर म्हणतो मला कुठंच कॉम्प्रोमाइज नाही करायचं, हे ते असं तसं. आम्ही जेव्हा चांगला ब्रँड त्यांना सजेस्ट करतो तर ते म्हणताय की नाही नाही रेटचा इश्यू आहे, हे आहे ते. तेव्हा आम्ही त्यांना समजवतो की जे खालच्या म्हणजे रेग्युलर पेक्षा जे लो क्वालिटीचे स्टील आहे तिथं काय काय प्रॉब्लेम्स येतात. जसं एक
चांगले ब्रँड सोडले तर त्यांना ISI मार्क सोडून ते अंडरवेट येतात, त्यांचे साईज कमी येतात. त्यानंतर तेव्हा जेव्हा त्याला बेंडिंग करायची पाळी येते तेव्हा ते खूप हार्ड असतात. तर ते जे एक बेसिकली कॉलमला जेव्हा तुम्ही एक अँगल देतात 135 डिग्रीचा, जो आपण साईडच्या भाषेत यू पाहिजे मला, तर ते भेटत नाही कारण की ते बेंडच होत नाही. तर तो रिंगवाला म्हणतो साहेब हात दुखता, अर्धच मारू द्या. तर ते जेव्हा ते बेसिकली आपण अर्थवेक साठी करतो आणि पण जेव्हा अर्थवेक येतो आणि तो कॉलम बस्ट होऊन जातं तर ते खूप त्रासदायक आहे. तर त्याच्यासाठी चांगल्यात चांगला स्टील यूज करा, हे माझा सल्ला राहील. नक्की. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता? सर इट्स व्हेरी गुड क्वालिटी. मी माझ्या चिखलीच्या प्रोजेक्टला वापरलेला आहे. चिखलीमध्ये बैलजोडी चौकात माझा एक प्रोजेक्ट आहे, नवनीत स्टोअर म्हणून. G+4 प्रोजेक्ट आहे तो. तिथं पूर्ण मी आयकॉन स्टील यूज केलेलं आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होतात. म्हणजे त्याची डक्टिलिटी खूप चांगली आहे, एलॉंगेशन चांगला आहे आणि मेन म्हणजे मी जे सांगतोय की रिंग मारताना जे 135 डिग्रीचा अँगल आला पाहिजे कॉलम्सला, ते खूप चांगला येतो. तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर सर्वात चांगलं आयकॉनचं असं आहे की त्यांना प्रत्येक जे बंडल असतो किंवा ती भारी असते त्याला त्यांची लेबलिंग असते, तर ते मोजायला पण इझी असतं आणि ते दिसायला खूप चांगले दिसतात. क्या बात. सो हे होते इंजिनियर आकाश छाजेड आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट सांगितला तुम्हाला आवडला ते म्हणजे युनिटी स्ट्रेंथ, असं आपण पूर्वी म्हणतो. आणि माझ्या मते सिव्हिल इंजिनियरनं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, जसं सिमेंट, स्टील, कडी, वाळू सगळं जेव्हा एकत्र येतं तेव्हा चांगली स्ट्रेंथनिंग त्याला मिळते आणि एक चांगली वास्तू निर्मिती होते. तसंच तुम्ही सुद्धा एकत्र राहा जेव्हा या फील्डमध्ये याल आणि 100%. तरच तुम्ही काहीतरी चांगलं घडवू शकाल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. येस सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.